आणि ह्याचे ना गाठे तयार करतात, गाठे. वाटेमध्ये आहे ना जिकडे तिकडे रानटी सुरणाची झाडे आहेत बघा. 1 2 3 4 5 पंचदल म्हणू शकतो आपण याला. आणि ह्याच्या मध्ये आहे ना इथं ही बी आहे. मग असे रोपच्या रोप रुजतात. पूर्वी हे असं असायचं आणि आता हे असं आहे. हे बदामाच्या पानावाले हे वेल आहे ना, करिंद्याचा वेल आहे. चांदाडीचं पान आहे बहुत. त्याचं पान बघा एकदम मस्त असतं. याला आहे ना दूध वेल म्हणतात, दूध वेल. तरी बघा रतांबीची पान आंबट आंबट मस्तपैकी लागतात. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज निघाले सड्यावरती. तर आजचा व्लॉग आहे ना, तर प्युअर गावठी व्लॉग असणार आहे. हे बघा हातामध्ये माझ्या आहे ना कागद आहे, छत्री नाही घेतले. हा बघा, तर कागद आहे. पावसाळ्यामध्ये आपण पावसापासून बचावासाठी, ठीक आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये सड्यावरती जे जे काही दाखवण्यासारखं असेल ना, ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. तर प्रॉपर गावठी व्लॉग असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती कोण नवीन असाल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्याला सहकार्य करा. तर चला आता आपल्या आजच्या या गावठी ब्लॉगला सुरुवात करूया. पूर्वी आहे ना आपल्याकडे म्हणजे जुने जे लोक होते ना, तर पावसापासून संरक्षणासाठी जे गुराकडे वगैरे लोक जायचे, ते घोंगडे वापरायचे. घोंगडी काळ्या कलरच्या. आता ते त्यामुळे काय कुठला प्रकार असायचा काय मला माहीत नाही, किंवा कुठून त्या कुठे बनतात वगैरे, पण घोंगड्या असायच्या. पंढरपूरवरून लोक आणायचे खास करून जाड्या. आणि त्याच्यामध्ये आहे ना पाऊस किती पण पडला ना तरी भिजायला नाही होत. मग कागदावरच काम करतं ते. त्याच्या काळ्या घोंगड्या असायच्या त्या. तर मला आठवतं पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी. नंतर हळूहळू आता ते प्रमाण कमी होत गेलं आणि आता नाहीच बघायला मिळत घोंगड्या, ठीक आहे. आता हे प्लास्टिकचे कागद आले. पाऊस आला की अंगावर घ्यायचा आणि पाऊस गेला की गुंडाळून ठेवायचा आहे बघा, हे असं. त्यामुळं ते परवडतं कागद घ्यायला जंगलामध्ये. आणि जंगलामध्ये कसं आहे माहिती आहे, जंगलामध्ये छत्री वगैरे घेतली ना, तर आता जंगल वाढलेलाच आहे इकडे, काटे कुटे वगैरे. त्यामुळं मग काटे वगैरे लागून छत्री फाटू शकते. कागद परवडतो त्यामुळं. त्यामुळं आपण कागदच आणतो, ठीक आहे. इकडून खालतो आहे ना आपला पर्या वाहतो, पर्या, छोटा पर्या आहे आणि तो वाहतो. आणि ही वाट आहे, ठीक आहे, ही वाट आहे. आणि हा रस्ता गेलेला आहे वरती. आणि इथं बघा हे अळू आहे. हे पांढऱ्या प्रकारचं अळू आहे. आणि ह्याचे ना गाठे तयार करतात, गाठे. हे बघा ह्याचे देठ पण आहेत ना पांढरे आहेत, काळ्यातले नाही. तर ह्याचे अळूचे गाठे तयार करतात आपल्याकडे, किंवा अळूचा फतफता म्हणतो ना आपण. तर ते चांगलं होतं, मस्त होते रेसिपी. आणि ही एक प्रकारची रानभाजी आहे, ठीक आहे. आपल्याकडे अळूचे ना प्रकार भरपूर भेटतात. एक जे मोठं काळ्या प्रकारचं ते अळू आहे ना, अळूवडी तयार करतात त्याची, ठीक आहे. त्यानंतर दुसरं हे एक अळू आहे, त्याचे अळूचे गाठे तयार करतात. आणि अजून ह्याच्यापेक्षा मोठ्या पानावाला पण येतं एक. आणि दुसरं एक रंगीबिरंगी असतं, तर ते खात नाहीत. त्याचा वापर फक्त शोसाठी करतात. त्याच्यावरती लाल पांढरे असे ठिपके असतात. तर ते पण अळू मी बघितलेलं आहे. ते पण आपल्याकडे कुठे कुठे बघायला मिळतं. तर अळूचे वेगवेगळे प्रकार आहेत, ठीक आहे. तर हे बघा या वाटेमध्ये आहे ना जिकडे तिकडे रानटी सुरणाची झाडे आहेत बघा. सुरणाचा कांदा असतो आणि मग पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे ते भेटलं त्याला ना की त्याचं ते वरती रोप तयार होतं. सुरण आहे, सुरण. पण हे रानटी आहे, याला खाज असते. हा आहे समोर आपला बंधारा. तर हा बंधारा बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि पाणी पण इकडे भरपूर असतं. हे बघा पाणी किती सारं आहे बघा. मजबूत पाणी असतं उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पण हे पाणी आटत नाही ते. तर हा बघा हा बंधारा मस्तपैकी भरलेला आहे तुडुंब. पाणी बघा कसं निळं निळं फोर आहे. आणि समोरच्या झाडांची जी प्रतिबिंब आहे ना, ते बघा त्या झाडा पाण्यामध्ये किती भारी दिसतं आहे बघा, ठीक आहे. असं आहे. आणि त्या साईडला तिकडे जायला, वरती सड्यावर जायला वाट आहे तिकडे. आणि आता मी जाणार आहे इकडे, ते बघा इकडे. आणि इकडे वरती जायला पण ही इकडून एक वाट आहे, ठीक आहे. चलो, बाकी हे बघा हे मगाशी पण दाखवलं अळू. तर हे रानामध्ये आता भरपूर प्रमाणामध्ये बघायला मिळतं. जिकडे तिकडे अळू भेटतं बघायला. आणि इकडे वरती कलम आहेत. पाणी पण आहे ना एकदम मस्त नितळ आहे, असं म्हणजे गढूळ पाणी नाही.
चलो आता आपण लागलेलो वाटेला आणि आपण जाणार इकडे. सुरुवातीला पाऊस पडला ना की पावसाच्या सुरुवातीला ना हे जे आपल्याकडले ओढे असतात किंवा पर्या यांना सुरुवातीला खडूळ पाणी येतं. म्हणजे गढूळ म्हणतात ना शुद्ध भाषेत, आम्ही गावठी भाषेमध्ये खडूळ म्हणतो. तर खडूळ पाणी येतं, लाल लाल घात्या. आणि त्यानंतर मग एकदा क्लिअर झालं ना की मग काय नाही, मग ते पूर्ण स्वच्छ पाणी येतं, काचेसारखं निघतं. ठीक आहे, असं आहे. त्यामुळं आता साधारण 1 महिन्याभरानंतर मग पाणी खडूळ नाही भेटत आपल्याला बघायला. हा जर एकदम मोठा पाऊस आला तर 4-5 दिवस पडला ना तर मग जिकडून तिकडून पाणी मिक्स होऊन मग ते सगळं परत थोडं खडूळ पाणी येतं, पण तात्पुरतं. हे फुलं बघा, फुलं म्हणू शकतो किंवा बिया म्हणू शकतो आपण आयनाची. ठीक आहे, हे बघा. तर हे आहे 1 2 3 4 5 पंचदल म्हणू शकतो आपण याला. आणि ह्याच्या मध्ये आहे ना इथं ही बी आहे आणि त्याला 5 अशा धारी असतात. सुकल्यानंतर मला वाटतं हे बुमरंगसारखं उडू शकतं आहे ना. ठीक आहे, तर हे फळ आहे, फळच म्हणू शकतो आपण याला, कारण ह्याच्यामध्ये बी असते. पावसाळ्यामध्ये आपल्याकडे जंगलाला आहे ना हळदी मिळते किंवा रोवणा आपल्या लोकल भाषेमध्ये आम्ही रोवणा म्हणतो. तर ह्या जंगलाला आमच्याकडलं ना बऱ्याच ठिकाणी रोवणं वगैरे मिळतात. आणि आपण रोवणाच्या व्हिडिओज टाकलेले 4-5 तरी यावर्षी आले असतील. एक पेंडिंग आहे, ती बहुतेक ह्या व्हिडिओच्या अगोदर आहे. ठीक आहे, तर असं आहे. या वाट्यामध्ये बघा किती आंब्याच्या कोया मारणाच्या आहेत. हे बघा सगळीकडे आंब्याच्या कोया आहेत, पण त्यातल्या खूप कमी रुजल्यात. पण रुजल्यात त्या पण खूपच भरपूर आहेत आणि फेल गेलेल्या पण भरपूर आहेत. हे बघा, ही संपूर्ण वाट आहे ना, तर सगळीकडे आंब्याच्या कोया होत्या. आणि यावरती आंबा यावर्षी लागलेला, ह्याची व्हिडिओ पण आपण केलेली आहे. ठीक आहे, चलो आपल्याला इकडं वर जायचं आहे. आता हा फणसाचं झाड आहे बघा, हे इकडे झाड आहे फणसाचं. आणि याच्यावरती फणस वगैरे भरपूर लागतात, मग ते खाली पडतात. आणि पडल्यानंतर हे बघा, मग ते सगळे आटले असतात ना, मग असे रोपं रुजतात भरपूर अशी. हे बघा, हे इथं पण सगळी एका रांगेमध्ये एक गट्ट्यामध्ये फणसाची रोपं आहेत. ठीक आहे, हे बघा, पण ते आत्ताच भरपूर आहेत. त्यातले खूप कमी रोपं, एखाद दुसरा जगला तर उन्हाळ्यापर्यंत ती रोपं काही टिकत नाहीत. एकतर गवतामुळे ती झाकून ते मरून जातात किंवा मग त्यांना पाणी वगैरे पण भेटत नाही ना उन्हाळ्यामध्ये, त्यामुळं मारतात ती. ही खालच्या साईडला इकडे सारण आहे. सारण म्हणजे पाण्याचा छोटा प्रवाह म्हणू शकतो. ही घाटी आहे आणि इकडे सारण आहे बघा, इकडं असा विषय आहे. पण घाटीला समांतर खाली आलेली सारण. तर मुद्दा काय होता माहिती आहे काय, पूर्वी लोक आहे ना सड्यावरती मेन म्हणजे शेतीसाठी कवळ वगैरे तोडायची, जनावरं भरपूर होती, गवत काढायचे आणि लावणी पण लावायची, नाचणी वगैरे शेती. त्यामुळं सडा पूर्ण साफ असायचा. मग ते आता हे बघा, इकडून वरती डोंगर, माझ्यासमोर इकडं डोंगर उतार आहे, तिकडून डोंगर उतार आहे. आणि त्याच्यामध्ये जी घाटी तयार झाली ना, तर ते पाणी दुसरीकडून खाली येऊन ते घाटीला मिळायचं. आणि कायम अगदी दसऱ्याच्या नंतरपर्यंत, अगदी दिवाळीच्या अगोदर थोडे जवळजवळ पाणी असायचं. हे जे प्रवाह आहेत ना यांना पाणी असायचं. पण आता हा जुलै ऑगस्ट चालू आहे तरी पण पाणी नाही. आणि असं नाही की पाऊस पडत नाही, पाऊस पण चांगला पडतो आहे, पण पाणीच नाही. का तर आता जंगल एवढं वाढलं आहे, सड्यावर कोण यायला मागत नाही, गवतं वाढलेले असतात. ते पाणी तिथल्या तिथं मुरतं, पाणी वाहत नाही. तर वाहत जर ते इथपर्यंत आलंच नाही तर ते खाली कसं वाहत येणार. त्यामुळे आता हे जे पाण्याचे प्रवाह आहेत ना ते आता प्रवाही नाहीत किंवा वाहत नाही. ठीक आहे, काजू इकडे काजू आहेत ना ज्यांच्या कोणाच्या, त्यांनी साफ केलेली आहे. ते बघा, वाट आहे आणि वाटेच्या ह्या साईडला इकडं काजू साफ केलेलं आहे. त्यामुळे किती भारी दिसते बघा, एक नंबर. पूर्वी जंगल नाही ना असं असायचं. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी दाखवायला मिळतात. पूर्वी हे असं असायचं आणि आता हे असं आहे. आता ह्या साईडला इकडे काय दिसतंय काय बघा, वाटेला लागून. इथं माझ्या बाजूला कोण उभा असला ना आतमध्ये तरी पण दिसणार नाही. आणि इकडे बघा, हा फरक आहे. पूर्वी असं असायचं आणि आता जंगलं अशी असतात. हे बघा, हे बदामाच्या पानावाले हे वेल आहे ना, करिंद्याचा वेल आहे बघा, इकडे पण आहे. आणि सगळ्या रानाला आहे. आपल्या रानामध्ये ना मजबूत जिकडे तिकडे जाळीमध्ये करिंदे बघायला मिळतात.
तर मित्रांनो हे झाड बघता हे बघा, हे चांदाडीचं पान आहे बहुतेक, कारण ह्यातल्या एका प्रकारचे आहेत ना तीन तरी झाड आहेत आपल्या जंगलामध्ये. पण चांदाडीचंच बहुतेक हे पान आहे. चांदाडीचं पण पण असं असतं. आणि ह्याचा वापर काय करतात माहिती आहे काय, म्हणजे पूर्वी, हल्ली नाही, हल्ली आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असली ना तर हल्ली गावामध्ये पण छोटे प्लास्टिकचे कप असतात प्रसादीसाठी, ठीक आहे. पण पूर्वी आहे ना, प्रसादी आहे ना, तर त्या चांदडीच्या पानावरती हे करायचे ॲज अ पान म्हणून किंवा कप म्हणून त्याचा उपयोग करायचे. आणि ते भारी लागायचं त्याच्यावर. खरं तर ज्याने त्याच्यावर खाल्लेला आहे ना प्रसाद, त्यांना माहिती असेल टेस्टी लागायचा. इथे पण झाड आहे, तर त्याचं पान बघा एकदम मस्त असतं आणि त्यामध्ये त्याचा यूज करतात. आणि आता मी या ठिकाणी आलो आहे ना, हे बघा गाडग्यात आलो आहे. हे जंगल किती डरावणं दिसतंय बघा, खतरनाक. आणि काळोख पण झाला आहे पावसामुळे, तर असं भयानक वाटतोय हा सीन. बघा कसला वाटतोय तो. वरती आलोय मित्रांनो, आणि पाऊस बघा कसला पडतोय तो, एक नंबर. आज मजबूरच पाऊस पडतोय, ठीक आहे. हा बघा, जोरदार पाऊस आला आहे आणि त्यामुळे आहे ना मी शेल्टरमध्ये बसलो, ठीक आहे. हे बघा वरती हे असं आपलं शेल्टर आहे. आणि असा जर मोठा पाऊस आला ना, हे बघा, तर या ठिकाणी बसायला पण चांगलं वाटतं. पावसापासून संरक्षण होतं. आणि जंगलामध्ये असं काहीतरी तुम्ही बांधून ठेवलं तर उपयोग येतं पावसाळ्यामध्ये. खास करून उन्हाळ्यामध्ये एवढी काही गरज नाही पडत, झाडाच्या सावलीला बसू शकतो, पण पावसाळ्यामध्ये उपयोगी येतं ते, ठीक आहे. तर त्यामुळे आम्ही सड्यावरती अशा प्रकारे बांधून ठेवतो दरवर्षी. दोघं तिघं बसतील एवढी जागा असते या ठिकाणी. तर मित्रांनो हे बघा, ही एक वेल आहे बघा, ही वेल आहे. आणि ह्याची पानं आहेत ना, ही अशी लांबडी लांबडी असतात ते बघा. तर ह्याला आहे ना दूधवेल म्हणतात, दूधवेल, ठीक आहे. आणि याचं जे खोड असतं ना आतमध्ये, त्याच्या खाली जे मूळ असतं ना, असं जाड असतं, बोटा एवढं असं. आणि त्याचा उपयोग आहे ना लहान मुलांसाठी पूर्वी केला जायचा, उघडून ते वगैरे द्यायला जायचं. आणि याचा जो रस असतो ना, तो हा बघा, पांढरा पांढरा दुधासारखा रस असतो. आणि प्रॉपर त्याला हे बघा, आणि त्याचा वास आहे ना, तो पण सेम दुधासारखा असतो. हे बघा, मी घेतोय ना, प्रॉपर दुधासारखा वास असतो. त्याचमुळे त्याला दूधवेल म्हणतात. आणि औषधी वनस्पती आहे, ठीक आहे. तर आणि आपल्या सड्यावरती आहे ना भरपूर प्रमाणावर, तिथे जाल ना आमच्याकडे तरी मोठ्या प्रमाणावरती ही वनस्पती आपल्याकडे मिळते. पण हल्ली एवढी औषधी वनस्पती असून त्याचा पण वापर वगैरे करत नाही. एकदम त्याची टेस्ट आहे ना, ती पण प्रॉपर दुधासारखीच लागते. हे बघा, दुधासारखं माझ्या बोटावरती त्याचा रस आहे बघा. तर त्याचे खोड उगळलं ना तरी पण त्याचा पांढरा पांढरा असा रस निघतो, ठीक आहे. हा बघा नजारा, पाऊस पडतोय आणि अजून पण आहे ना ढगबिग बघा कसे आलेत ते. थोडा उजेड पडला आहे या साईडला. इकडे बघा रत्तांबीचं झाड आहे, इकडे हा दिंडा आहे. या बघा, दिंड्याची मी भाजी करता असं ऐकलं, आमच्याकडे तरी करत नाहीत, पण काहीतरी ऐकलं मी की दिंड्याची भाजी वगैरे करतात. ते बघा, इकडे काटेरी झाड आहे कसलं तरी. तर असा विषय आहे. बाकी हे बघा, हे आहे रत्तांबी, म्हणजे कोकम म्हणतो ना आपण, कोकम, तर त्याचं झाड आहे. आणि त्याची पानं आहेत ना बघा कशी, कोळी पानं मस्त लाल लाल अशी असतात. खाल्ली ना तर त्याचा आंबट आंबट मस्त टेस्ट लागते. तरी बघा रतांबीची पानं आंबट आंबट मस्तपैकी लागतात, सेम आंबट. म्हणजे जसं कोकमला चव असते ना आंबट, तर त्याच्या पानांना पण सेम चव असते. याचा वापर पण करू शकतो आपण, आम्ही खातो. म्हणजे अशी कोवळी पानं दिसली ना तर खातो, आणि एक नंबर लागतात. आपल्या गावच्या लोकांचं आहे ना काजूवरती जाम जीव आहे बघा. हे आता काजूचं झाड आहे ते बघा इकडं, आणि हे पुरण केलेलं आहे. हल्ली पावसाळा सुरू झाला ना बघा, इकडं आहे, त्या साईडला तिकडं आहे, तिकडं पण आहे. साधारण जून महिना उलटला ना की मग खत वगैरे घालतात आपल्याकडे काजूंना. युरिया घालतात आमच्याकडे, किंवा ते काळ्या कलरचं एक खत येतं ते घालतात. अजून कुठल्या खाल्ल्यात असतील. तर त्यामुळे काजू चांगल्या लागतात, ठीक आहे. बाकी ही आहे खाटी, आणि खाटीवरती आता निघालो आहे खाली घरी, ठीक आहे. मग अशी बोललो ते बघा, हे बघा इथं पण हे दूध वेलीचं झाडाची वेल आहे, वेल एक नंबर लागतो बाकी. तर ही घाटी आहे. पूर्वी ज्यावेळेला जनावरं होती ना, बैलबिल, तर ही घाटी पूर्ण मोकळी असायची. आता काय नाही. हे बघा इथपासून इकडे या साईडला सारण मी खाली दाखवले सुरुवातीला,
ते इथपर्यंत एक 5-6 फुटाची तरी घाटी मस्तपैकी. आणि त्यावेळेला प्रॉपर साप असायचे क्लिअर. आता फक्त आपण येण्या जाण्यापुरती पायवाट शिल्लक आहे हे बघा मधून. बाकी या साईडला गवत, इकडं गवत, अशी सगळी कंडिशन आहे. तर हे आहे ना, हे सागाचं झाड आहे, सागाचं. हे बघा साया, साया बोलतो आपण त्याला. आणि याची पानं बघा मोठी मोठी असतात. सायाच्या पानाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे काय? समजा जंगलामध्ये तुम्ही गेलात, छत्री वगैरे विसरलात, कागद पण नेलेला नाही ना, तर 2-4 पानं घेतली ना सायाची मोठी मोठी, आणि ते एकत्र अशी छत्रीसारखी करून घेतली ना, तर पावसामध्ये तुम्ही भिजू शकत नाही. छत्री बनवता येते. तर अशा गोष्टी असतात रानामध्ये. आपल्याला फक्त माहिती पाहिजे, त्याचा वापर करता आला ना, तर जंगलामध्ये तुम्ही बिना छत्रीचे पण राहू शकता, नाही फिरू शकता न भिजता. बाकी आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ या ठिकाणी एंड करतो आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.